शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपक ज्योति नमोस्तुते। दिव्या दिव्या रे दीपककार कानी कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार तिळाची तेलने कापसाची बात दिवा लावला देवापाशी उजेड पडला तुळशी पाशी माझा नमस्कार सर्व देवी देवतांपाशी। एक लक्ष्मी वैस ग वाजे माझं घर तुलाच साजे घरातली इडापिडा बाहेर जाऊ दे बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे। नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिव्याच्या अमावस्येची पूजा कशी करावी, कणकेचे दिवे कसे बनवावे, यासोबतच या दिवशी मुलांना का ओवाळतात, संपूर्ण साहित्य पूजाविधी प्रत्यक्ष व्हिडिओ पाहणार आहोत। अगदी दिव्याच्या अमावस्येचं महत्त्व देखील मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा। चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा। दिव्याच्या अमावस्येला कणकेचे दिवे बनवत असताना कणिक म्हणजे गव्हाचे पीठ घ्यायचे आहे। त्यामध्ये आपल्याला चमचाभर गूळ पावडर किंवा आपण खिसलेला गूळ घालायचा आहे आणि पीठ घट्टसर असं मळून घ्यायचं। पीठ घट्ट असताना लगेच आपल्याला दिवे करायला घ्यायचे आहेत। पीठ भिजत ठेवायचे नाही, कारण की पीठ भिजत ठेवलं तर त्याचे दिवे व्यवस्थित येणार नाहीत, त्यांना व्यवस्थित आकार दिला जाणार नाही। त्यासाठी कणिक मळली की लगेचच आपण दिवे करायला घेणार आहोत। ही दिवे बनवत असताना पिठामध्ये मीठ टाकायचं नाही, तर तुम्ही जर या पिठामध्ये थोडंसं तूप रवा घालून देखील याचे दिवे बनवू शकतात, कारण की हे दिवे प्रसाद म्हणून खाल्ले देखील जातात। तर तुम्हाला शास्त्र मार्गाने करायचं असेल तर फक्त चमचाभर गूळ टाकून दिवे बनवले तरी देखील चालेल, किंवा तुम्ही या दिव्यामध्ये रवा तूप घालून याचे गोड दिवे बनवले तरी देखील चालेल। तर मी ते चमचाभर गूळ टाकून दिवे बनवलेले आहेत। तर कणकेचे एकसारखे गोळे करून घ्यायचे। तर या दिवशी 5, 11, 7 असे दिवे बनवले जातात। तर इथे मी 5 दिवे बनवणार आहे, तुम्ही हवं तर 11 देखील बनवू शकता। काही जण 10 गोल दिवे आणि 1 पंचमुखी दिवा असं देखील बनवतात। तर तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता। तर बघा, असं कणकेचा गोळा आपण प्लेटवरती ठेवून अशा प्रकारे त्याला आकार देणार आहोत। तर अशा प्रकारेही तुम्ही दिवा देऊ शकता, कारण की किंवा दिव्याला फक्त एक वात करू शकता, किंवा थोडंसं सजावट म्हणून मी इथे 5 ठिकाणी दिव्याला थोडंसं चिमटून त्याला थोडासा सुरेख आकार देणार आहे। कारण आपण कोणतीही पूजा करत असताना थोडीशी आपण सजावट केली तर आपलं मन देखील प्रसन्न होतं आणि आपली जी पूजा आहे ती देखील सुरेख दिसते। त्यामुळे घरामध्ये पॉझिटिव्ह सकारात्मक वातावरण तयार होतं। दिवा हे मांगल्याचं प्रतीक आहे। दीप अमावस्या म्हणजे आषाढ अमावस्या आणि या दिवसानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होत असते। घरातील इडापिडा टळून अज्ञान रोगराई दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी दीप प्रज्वलित करून त्याची पूजा करावी हीच आपली संस्कृती सांगत असते। यंदा 2024 म्हणजे आषाढ अमावस्या म्हणजे दीप अमावस्या ही सुरू होते 3 ऑगस्ट 2024 शनिवारी दुपारी 3:50 नंतर ते दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी 4 वाजून सायंकाळी 4:42 ही अमावस्या संपणार आहे। तर बघा, 4 वाजून उदय तिथीनुसार ही अमावस्या ती काही जण 4 तारखेला साजरी करणार आहेत रविवारी, तर त्या दिवशीच दीपपूजन कॅलेंडरमध्ये दिलेलं आहे। तर सायंकाळी 4:42 नंतर जी अमावस्या ती संपणार आहे। तर त्यासाठी तुम्ही हवं तर 4:42 म्हणजे 4:45 च्या दरम्यान, म्हणजे 4 ते 5 या दरम्यान दीपपूजन करू शकता। तर काही जण दीपपूजन जे असतं ते संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस केलं जातं, परंतु जी अमावस्या आहे ती 4:42 संपणार आहे। तर त्यासाठी तुम्ही संध्याकाळी 4च्या दरम्यानच प्रदोष काळामध्ये अमावस्येची जी पूजा आहे ती करायला सुरुवात करा। तर ते आपण जे दीप प्रज्वलन केलेलं आहे तर ते दिवे सहजच 2 तास राहतील, म्हणजे आपली जी पूजा आहे ती संध्याकाळी 7 वाजेपर्यंत टिकली जाईल। तर त्यासाठी तुम्ही 4 वाजता ही अमावस्येची पूजा करू शकता। इडली पाटल्याला थोडंसं तेल लावून आपण त्यामध्ये दिवे उकडत ठेवलेला आहे। तुम्ही हवं तर मोदक पात्रामध्ये देखील ठेवू शकता। दिवे 10 मिनिटं आपल्याला उकडवायचे आहे। तर हाताला जेव्हा पीठ चिटकणार नाही तेव्हा समजायचे की आपले दिवे उकडलेले आहे। तर साहित्य काय लागते बघूया। पाट किंवा चौरंग गणपती बाप्पांची मूर्ती, जर जे दिवे उकडलेले होते त्यामध्ये तूप आणि फुलवाती घालून घ्यायचे आहेत।
गुळ खोबऱ्याचा, खडीसाखरेचा, तांदळाच्या खिरीचा किंवा फुटाण्याचा नैवेद्य या दिवशी दाखवला तरी देखील चालेल। फुलं घ्यायची आहेत गणपती बाप्पांसाठी, दुर्वा विड्याची पानं घ्यायची आहेत। त्यानंतर आपल्या घरामध्ये जे काही दिवे आहेत तर ते दिवे व्यवस्थित साफ करून स्वच्छ करून ते दिवे घ्यायचे आहेत। तेल घ्यायचंय, तांदूळ आपल्याला या दिवशी लागणार आहे, पाट किंवा चौरंग देखील आपल्याला घ्यायचंय। कोणतीही पूजा करताना ते आसनावरती बसून करावी, त्यासाठी आपलं नेहमीचं आसन देखील आपल्याला पूजा करत असताना घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्या घरातली जी देवपूजा आहे तर ती सकाळीच आपण पूर्ण करून घ्यायची, देवांना फुलं अर्पण करायचे आहेत। त्यानंतर आपल्याला संध्याकाळी देखील धूप दीप बत्ती लावून घ्यायची आहे, निरांजन प्रज्वलित करून घ्यायचं आहे सायंकाळच्या वेळेस। आणि ही जी पूजा आहे ती संध्याकाळी केली जाते, तर त्यासाठी देवघरामध्ये पुन्हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। त्यानंतर धूप देखील लावून घ्यायचा आहे। त्यानंतर सर्वात आधी आपण भूमिपूजन करून घेऊया। थोडीशी रांगोळी काढून त्यावरती हळदी कुंकू व्हायचं, त्यावरती एखादं फुल व्हायचं, भूमिमातेचा आशीर्वाद घ्यायचा। त्यानंतर पाट किंवा चौरंग मांडायचा, लाल वस्त्र अंतरायचं आणि त्यानंतर समोर देखील थोडीशी रांगोळी काढलेली आहे, त्यावरती देखील हळदी कुंकू वाहून घ्यायचं। सर्वात आधी आपण गणपती बाप्पा करून घेऊया। तर इथे मी सर्वात आधी निरंजन प्रज्वलित केलं नाही, कारण की आपण देवघरामध्ये निरंजन प्रज्वलित करून घेतलेलं आहे। तर सर्वात आधी गणपती बाप्पांची पूजा करायची, त्यासाठी 2 विड्याची पाने ठेवायची, त्यावरती अक्षता घालून घ्यायच्या, अक्षतावरती हळदी कुंकू व्हायचं, गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची। गणपती बाप्पांना देखील हळदी कुंकू, गंध, पुष्प, अक्षता, दुर्वाची जुडी, जानवं, कापसाचं वस्त्र, फूल अर्पण करायचं आणि गणपती बाप्पांची पूजा करायची। गणपती बाप्पांची पूजा करत असताना वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देवे सर्व कार्येषु सर्वदा, आपली ही पूजा आहे ती निर्विघ्नपणे पार पडू दे यासाठी गणपती बाप्पाकडे प्रार्थना करायची, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे। तर यानंतर आपल्या पूजेला सुरुवात करूया। घरामध्ये तुमच्या जेवढ्या काही निरांजन असतील किंवा ज्या काही पंत्या असतील, जे काही दिवे असतील तर ते त्या दिवशी स्वच्छ करून घ्यायचे। जेवढे तुमचे दिवे आहे तर तेवढ्या तुम्हाला तांदळाच्या राशी घालायचे, त्यावरती हळदी कुंकू व्हायचे आणि त्यावरती घरात असलेल्या समया दिवे आपल्याला ठेवायचे आहेत। तुम्ही एखाद्या बिड्याच्या पानावरती देखील थोडीशी अक्षता घेऊन त्यावरती देखील समया किंवा निरांजन ठेवली तरी देखील चालेल। त्यानंतर आपण समयांना निरांजनांना हळदी कुंकू लावून घ्यायचे। तर हळदी कुंकू लावत असताना मी हळदीमध्ये थोडंसं आपलं जे दूध असतं तर ते दूध घालून ते मिक्स करून इथे लावणार आहे। आपण जेव्हा हळदीमध्ये थोडंसं दूध मिक्स करून ते लावतो तेव्हा ते लक्ष्मी प्राप्तीसाठी देखील अतिशय प्रभावी मानलं जातं। ओली हळद लावून त्यावरती कुंकू लावून घ्यायचं आहे, ते दिसायलाही खूप छान दिसतं, आपल्या समया देखील खूप छान दिसतं, त्यामुळे आपल्याला देखील खूप प्रसन्न असं वाटतं। आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अमावस्येला आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या असं म्हटलं जातं। श्रावणाचा पवित्र महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या येत असल्याने घरातील दिव्यांची पूजा केली जाते। श्रावण महिन्यामध्ये वेगवेगळ्या सणांना वापरल्या जाणाऱ्या दिव्यांचा हा महिना सुरू होण्याआधीच पूजा करण्याचा हा सण आहे। दीप अमावस्या म्हणजे आषाढी अमावस्या, या दिवशी दीप पूजन करून आगामी श्रावण महिन्याच्या स्वागताची तयारी केली जाते। अंधाराकडून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मांगल्याचं प्रतीक आहे, त्यामुळे अनेक चांगल्या वाईट प्रसंगामध्ये आपल्या संस्कृतीत दिव्याला विशेष महत्त्व आहे। मांगल्य समृद्धी आपल्या आयुष्यामध्ये नांदावी या प्रेरणेने आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीप पूजन करून दीप अमावस्या साजरी केली जाते। आषाढानंतर श्रावण हा हिंदू धर्मियांचा अत्यंत पवित्र सण, पवित्र महिना सुरू होत असतो। पावसाळ्यामध्ये कमजोर झालेल्या पचनक्रियाला देखील चालना देण्यासाठी, मजबूत करण्यासाठी ही दीप अमावस्या दिव्यांच्या माध्यमातून प्रेरणा देऊन जाते। दिव्याची पूजा केल्यावर महालक्ष्मी प्रसन्न होते, त्याचबरोबर घरामध्ये सुख शांती लाभते, तसेच आपल्यावरती सदैव लक्ष्मीची कृपा देखील राहते। आपल्या आयुष्यातील अज्ञानरूपी अंधकार आणि ज्ञानरूपी प्रकाश आपल्याला आयुष्यामध्ये यावा यासाठी या दिव्यांची पूजा आपण करायलाच पाहिजे। सर्व दिव्यांमध्ये आपल्याला तेल किंवा तूप घालून घ्यायचे, वाती घालून घ्यायचे, त्यानंतर हे सगळे दिवे आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपण दिव्याची प्रार्थना करणार आहोत, तर ती प्रार्थना करण्यासाठी आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे, तो मंत्र देखील मी स्क्रीनवरती देत आहे, तुम्ही बघून म्हणू शकता। दीप सूर्याग्नि रूपस्थम तेजसम तेज उत्तमम गृहान मत्कृतम पूजाम सर्व काम प्रदो भवः। अर्थात हे दीपा तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस, तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस, माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर। त्यानंतर दिव्याची कहाणी ऐकली जाते। आयु आरोग्य व लक्ष्मी यांची फलप्राप्ती यामुळे होत असते असं धार्मिक ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे। तर ही कहाणी देखील मी पुढे शेवटी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे।
सांगणार आहे। तर यानंतर आपण दिव्यांना अक्षता देखील वाहून घ्यायच्या, फुलं देखील वाहून घ्यायची आहेत। भारतीय संस्कृतीमध्ये दिव्याला, वातींना, ज्योतींना फार महत्त्व असते। भारतीय संस्कृतीत सांगितलेला योग सुद्धा प्राणशक्तीशी निगडीत आहे आणि या प्राणालाही प्राणज्योत असं म्हटलं जातं। हिंदू संस्कृती पूर्णपणे प्रकाशाच्या दिशेने जाणारी असल्याने दिव्याला विशेष महत्त्व दिलं जातं। त्यामुळे दिवा हा माणसाच्या जीवनाशी निगडीत घटक झाला आहे। म्हणूनच मुलांनाही वंशाचं दिव असं म्हटलं जातं, जे वंश उजळून काढतील असं मानलं जातं। आता आपण जे कणकेचे दिवे बनवलेले होते, तर त्या कणकेच्या दिव्यांची पूजा आपल्याला करायची आहे। त्यासाठी मी 5 कणकेचे दिवे बनवलेत, तर 5 आपल्याला विड्याची पाने ठेवायचेत। थोड्याशा अक्षतांचं आसन, हळदी कुंकू वाहून घ्यायचं आणि त्यावरती आपण कणकेचे दिवे ठेवणार आहोत। कणकेचे दिवे तुपामध्ये, जर तूप घालणार असाल तर फुलवाती घाला आणि तेल घालणार असाल तर जोडवाती घाला। तर अशा प्रकारे कणकेचे दिवे तयार करून घ्यायचेत। कणकेच्या सर्व दिवांना देखील आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे। त्यानंतर हे दिवे प्रज्वलित करून आपण त्याची पूजा करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला त्या दिव्यांमधील एका दिव्याने आपल्या घरातील लहान मुलांना ओवाळायचं आहे। तर पहिल्यांदा आपल्या ज्या आपण दिवे ठेवलेले होते त्यांना ओवाळायचं, परत आपल्या देवघरातील सर्व देवी देवतांना ओवाळायचं आहे आणि त्यानंतर आपण आपल्या घरातील लहान मुलांना ओवाळायचं आहे आणि त्यानंतर आपण हे दिवे ह्या पूजेमध्ये आपण जी विड्याची पाने ठेवली तिथे ठेवून द्यायचे। तर लहान मुलांना का ओवाळतात असा प्रश्न देखील तुमच्या मनामध्ये येत असेल, तर यमुनेच्या तीरावर जेव्हा गायी गुरांचा मृत्यू होऊ लागला तेव्हा यमुनेत लपलेल्या कालिया नागाला अद्दल घडवण्यासाठी श्रीकृष्णाने त्यांना हरवून त्यांच्यावर स्वार होत सर्व गोकुळवासियांना भयमुक्त केलं। यावेळी यशोद्यासह सर्व सुवासिनींनी गोपाळकृष्णांची दिव्याने आरती केली आणि असंच तेज, धैर्य, शौर्य आमच्याही मुलांना मिळू दे अशी प्रार्थना केली आणि तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली। हा प्रसंग आषाढ अमावस्येला घडल्याने त्या दिवशी दिव्यांनी आसमंत उजळून निघालेल्या त्या रात्रीला दिव्याची आवस असं देखील म्हटलं जाऊ लागलं। तर बघा, यानंतर धूप दीप दाखवून घ्यायचे आणि नैवेद्य देखील दाखवून घ्यायचे। प्रकाश अंधकार दूर करून सारे काही उजळून टाकतं असं मानलं जातं। त्यामुळे संकटाच्या अंधकाराला चिरून सर्व संकटे दूर करून मुलांचे आयुष्यही नवीन उमेद, शक्ती, ऊर्जेने उजळून जावे या इच्छेने मुलांना या दिव्यांनी ओवाळले जाते। आजची मुलं हे भविष्यातील जबाबदार नागरिक असतात, त्यांच्यावर चांगले संस्कार घडावेत यासाठी धर्मशास्त्रामध्ये सांगितलेला हा संस्कार विधी सुद्धा आहे आणि याचा संबंध श्रीकृष्ण कथेत देखील येतो। त्यासाठी आपल्या घरातील लहान मुलांना त्यांच्यावरची इडापिडा टळून जाण्यासाठी या महिन्यामध्ये या अमावस्येच्या दिवशी आपल्या घरातील ज्या लहान मुलं आहेत तर त्या लहान मुलांना देखील तुम्ही दिव्याने ओवाळायचं आहे। अंधार म्हणजे काय, तर अंधार म्हणजे संकट आणि दीप म्हणजे काय, तर दीप म्हणजे तेज आणि तिथे जे तेज असतं तिथं संकट देखील घाबरून पळून जातं। त्यामुळे असं दिव्यांचं तेज आपल्या मुलांना मिळावं व हर तऱ्हेच्या संकटावर मात करण्याची शक्ती त्यांना मिळावं म्हणून आषाढ अमावस्येला आपल्या घरातील लहान मुलांना हे ओवाळलं जातं। त्यासाठी आषाढी अमावस्येला आपल्या घरातील लेकरांना ओवाळून त्यांना दिव्याचं तेज लाभू देत अशी प्रार्थना करा आणि त्यांच्याही मनात संस्कृतीचं दीप प्रज्वलन करूया। आषाढ अमावस्येला दीपपूजन कसे करावे, कोणता मंत्र म्हणावा, लहान मुलांना का ओवाळतात याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे। व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्कीच शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक अवश्य करा। तर आता मी तुम्हाला या पूजेची, या व्रताची कथा सांगणार आहे। ज्यांना व्हिडिओ जास्त मोठा वाटतो ते इथं स्किप करू शकतात, इथेच व्हिडिओ एंड करू शकतात। ज्यांना कथा ऐकायची आहे ते पुढे कंटिन्यू करू शकता। चला तर मग दिव्याच्या अमावस्येची कथा देखील सांगते। तमिळ देशाच्या पशुपती शेट्टी नावाच्या श्रेष्ठीला विनीत व गौरी अशी 2 मुले होती। लहानपणीच दोघांनी असं ठरवलं की गौरीला ज्या मुली होतील त्या तिने विनीतच्या मुलांना द्याव्या। पुढे गौरीला 3 मुली व विनीतला 3 मुले झाले। गौरीच्या धाकट्या मुलीचे नाव सगुणा होते। गौरीच्या घरात लक्ष्मी नांदत होती, परंतु विनीतचे दैव फिरल्याने तो दरिद्री झाला। बाहू गरिबी झालेला पाहून ती वचन विसरली व पहिल्या 2 मुलींची लग्न श्रीमंतांच्या घरात केली।
नंतर सगुनेचा विचार करू लागली. गौरीने आईला भावाला दिलेलं वचन मोडले ही गोष्ट ऐकून सगुनेला वाईट वाटलं. तिने विनीतच्या धाकट्या मुलांशी लग्न करायचं ठरवलं. गौरी तिच्यावर संतापली, परंतु तिने हे का सोडला नाही. लग्न होऊन ती विनीतच्या घरी आली. गरिबीत संसार सांभाळू लागली. एके दिवशी त्या नगराचा राजा स्नानासाठी गेला असता त्याची रत्नजडित अंगठी जी कट्ट्यावर ठेवली होती ती एका घारीने उचलून नेली. अंगठी घेऊन घार सगुनेच्या घराच्या छपरावर येऊन बसली. ती खाद्यवस्तू नाही हे समजून तिथेच टाकून उडून गेली. नंतर ती सगुनेला मिळाली. ती राजाची आहे हे समजता तिने ती राजाला नेऊन दिली. राजाने प्रसन्न होऊन तिला बक्षीस दिले व अजून काय हवे ते माग असं सांगितले. सगुनेने मागितले की फक्त येत्या शुक्रवारी राजात फक्त माझ्याच घरी दिवे असावे व दुसऱ्याच कोणाच्याच घरी दिवे लावू नयेत असा हुकूम काढला. राजाने तसे केले. मग शुक्रवारी सगुनेने सर्व घरभर दिवे लावले. तिने उपवास केला. राज्यात कोणाचाच घरात दिवे नव्हते. आपल्या दोन्ही दिरांना पुढच्या व मागच्या बाजूला उभे केले व येणाऱ्या सवाशीण बाईकडून परत जाणार नाही अशी शपथ घाल व घरातून मागच्या बाजूने जाणाऱ्या बाईकडून परत येणार नाही अशी शपथ घाल. त्याचप्रमाणे त्यांनी केले. अशा रीती फक्त लक्ष्मी तिच्या घरामध्ये राहिली व औदसा घरामधून निघून गेली. या घटनेमुळे सगुनेच्या घरात लक्ष्मी कायमची राहिली व घरात धनधान्य खूप झाले. राज्यातले लोक सगुनेला लक्ष्मीचा अवतार मानू लागले. अशी ही कथा दीप अमावस्येच्या दिवशी सांगितली जाते. व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.